पर्स मध्ये ते सापडलेलं आहे आणि तिलाही माहिती नाही असं ते म्हणते पोरगी, जे काय असेल, पण प्रत्यक्ष ज्याच्याकडे पर्स मध्ये सापडलेलं आहे तिला पहिल्या क्रमांकाचा आरोपी करायला पाहिजे होतं. यांनी तर काही त्या ठिकाणी यांच्या बाळगलेलं नव्हतं. यांनी या ठिकाणी कोणताही अंमली पदार्थ बाळगलेला नव्हता. बाकीच्यांनी एकाच मुलीच्या याच्यामध्ये होतं, तिला त्या ठिकाणी पहिल्या क्रमांकाचा आरोपी करायला पाहिजे होतं आणि यांना साक्षीदार करायला पाहिजे होतं की खरं आहे की नाही. परंतु ह्यांना पहिल्या क्रमांकाचं करणं, वारंवार प्रांजल खेवलकरचं नाव घेणं, एकनाथ खडसे जावयाचं नाव घेणं, म्हणजे हे एकनाथ खडसेंच्या फॅमिलीला बदनाम करण्यासाठी मुद्दाम केलेलं कृत्य आहे. यामध्ये जे काही मिळालेले अंमली पदार्थ आहेत त्याच्यामध्ये पोलीस तुमच्या मीडियाच्या माध्यमातून मला समजलं काल, किंवा अल्कोहोल सापडलं, दोघांच्या याच्यामध्ये अल्कोहोल सापडून आलं. हा रिपोर्ट बाहेर कसा कळला? जर पोलिसांनी रिपोर्ट दिला असेल, तर आपल्या ह्याने डॉक्टरांनी रिपोर्ट दिला असेल, अहवाल दिला तर पोलिसांकडे येतो. हा मीडियाकडे कसा आला? आणि मीडियाकडे जर आला अल्कोहोलचा, तर मग त्या संदर्भात ड्रग्सचा रिपोर्ट का नाही येत आहे अजून? ड्रग्सचा रिपोर्ट यायला पाहिजे होता. मग ड्रग्सचा रिपोर्ट येत नाही, अल्कोहोलचा रिपोर्ट त्या ठिकाणी येतो. मला संशय घ्यायला जागा आहे की एखाद्या वेळेस ड्रग्सच्या संदर्भामध्ये छेडखानी होण्याचा प्रयत्न केला जात असावा. कारण ससूनचं नाव या संदर्भामध्ये अग्रेसर आहे. अलीकडच्या कालखंडामध्ये पोर्सेकरच्या संदर्भातला आपला अनुभव ताजा आहे. त्या ठिकाणी ब्लड मध्ये सगळं बदलवण्याचा प्रकार घडला. 2 आज अजूनही डॉक्टर्स जेलमध्ये आहे. त्यामुळे पोलीस कदाचित त्याच्यात टेम्पर करण्याचा प्रयत्न करत नाही ना. मग अल्कोहोलचा या संदर्भामध्ये जर अहवाल येतो, हा येत नाही. अल्कोहोल दोघांनी घेतलं त्याच्यात नाव येत आहे की प्रांजल खेवलकरांनी यादव असं नावासहित नाव येऊन राहिले मीडियाला. खरं काय खोटं काय ते माहित नाही. परंतु यामधून जे माझ्या जावयाने मला सांगितलं की मी कधीही आयुष्यात ड्रग घेतलेली नाही, आत्ताही ड्रग घेतलेलं नाही, असं त्यांनी म्हणून मेडिकल रिपोर्ट येईल त्यावेळेस खरं खोटं समजेल आपल्याला. पण मेडिकल रिपोर्ट आतापर्यंत काय येत नाही. मला संशय घ्यायला त्या ठिकाणी जागा आहे. दुसरं, या ठिकाणी अल्कोहोल आपला छाप्यामधील व्हिडिओ मीडियाकडे कसे आले वगैरे ठेवले. पण यामध्ये महत्वाची गोष्ट अशी आहे की जे माझ्या जावयाने मला सांगितलं की माझ्यावर पाळत ठेवण्यात आली. ज्या ज्या ठिकाणी मी जायचो त्या ठिकाणी पाळत ठेवण्यात आली. त्यांनी ज्या ठिकाणी गेले 2-3 ठिकाणी, एक प्लेन याच्यामधले म्हणजे सिव्हिल ड्रेस मधले पोलीस त्यांची पाळत ठेवत होते आणि त्याचे व्हिडिओ आहे. मी त्यांनी असं सांगितलं नाही, त्यांचे व्हिज्युअल्स आहे, व्हिडिओ आपल्याकडे आहे असं त्यांनी मला सांगितलं. त्यानंतर ते बोलतील त्याच्यावर. मग या पोलिसांना पाळत ठेवण्याचं काय कारण आहे? त्यानंतर आपल्याकडे त्याचे व्हिडिओज आहे. ज्या वेस्टिन हॉटेलमध्ये हे गेले होते त्या वेस्टिन हॉटेलमध्ये सुद्धा पोलीस आले. रात्री 1 ते 3:30च्या दरम्यान ते वेस्टिन हॉटेलला आले. वेस्टिन हॉटेलचे जे पार्किंग स्टेशन आहे, पार्किंग आहे, त्या पार्किंगचे ज्या ठिकाणी व्हिडिओ कॅमेरे लावलेले आहे त्या कॅमेऱ्याच्या मध्ये जे प्लेन गव्हर्नमेंटचे पोलीस आहे ते दिसत आहे. जे पोलीस तिकडे होते तेच पोलीस इकडे दिसत आहे. एकंदरीत हा प्रकार संशयास्पद आहे. या ठिकाणी पोलीस इतके तत्परता